नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 36 देव दानव युद्ध. श्री गणेशाय नमः. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, या दूताने शंखचूडापाशी जाऊन सर्व वर्तमान कथन केले. तेव्हा त्याने आपल्या सैन्याला युद्धाची आज्ञा दिली. शिवजींनीही देवांना आणि आपल्या गणांना युद्धाची प्रेरणा दिली. त्याबरोबर रणवाद्ये वाजू लागली. युद्धाला उत्सुक झालेले महावीर मोठमोठ्याने गर्जना करू लागले. त्या एकत्रित कोलाहलाने सारा असमंत दणाणून गेला. बघता बघता दोन्ही सैन्ये एकमेकांवर धावून गेली. घनघोर संग्राम सुरू झाला. देव आणि दानव धर्मपूर्वक लढू लागले. महेंद्राचे वृषपर्वाशी, सूर्याचे विप्रचित्तीशी, विष्णूचे दंभाशी, कालाचे कालासुराशी, हुताशनाचे म्हणजे अग्नीचे गोकर्णाशी, कुबेराचे कालकेयाशी, विश्वकर्म्याचे मयासुराशी, मृत्यूचे भयंकराशी, यमाचे संहाराशी, वरुणाचे कालंबिकाशी, वायूचे चंचलासुराशी, बुधाचे घटपृष्ठाशी, शनैश्वराचे रक्तश्वासी, मंगळाचे गणकाक्षाशी, जयंताचे रत्नसाराशी, वसूंचे वर्चसगणांशी, दोन्ही अश्विनी कुमारांचे दोन्ही दीप्तिमानांशी, नलकुबराचे धूम्राशी, धर्माचे धुरंधराशी, मंगळाचे गणकाक्षाशी, वैश्वानराची शोभाकराशी, मन्मथाचे पिपिटीशी, 12 आदित्यांचे गोकामुख, चूर्णखंग, धूम्रसंहल, विश्वप्रतापी, पलाश इत्यादी महासुरांची, 11 महारुद्रांचे, 11 महादैत्यांची, उग्रचंडाचे महामणीशी, चंद्राचे राहूशी, बृहस्पतीचे शुक्राचार्यांशी आणि नंदी आदी शिवगणांचे अन्य दानवांचे भीषण संगर झाले. भगवान शंकर काली आणि स्कंदासह वडाच्या झाडाखाली बसून त्या युद्धाचे अवलोकन करत होते. शंखचूड ही रत्नजडित सिंहासनावर बसून ते युद्ध पाहत होता. देवदानवांच्या त्या महायुद्धाचे काय वर्णन करावे. रणमत चढलेले दोन्हीकडचे वीर परस्परांवर जीव घेणे प्रहार करीत होते. गदा, घुष्टी, पट्टिश, चक्र, भुशुंडी, प्रास, मुद्गल, निस्त्रिंश, भल्ल, परिघ, शक्ती, उन्मुख, परशु, शर, तोमर, खड्ग, शतग्नी, भिंडीपाल आदी आयुधांचा भडीमार होत होता. बघता बघता शिरच्छेद होत होते. बघता बघता अवयव धडावेगळे होत होते. बघता बघता रथ, अश्व, गजादी वाहनांच्या ठिकऱ्या उडत होत्या. रक्तांचे पाट वाहत होते. मेलेले वीर, मेलेले पशु, तुटलेले हातपाय, हत्तींच्या सोंडा, युद्धांची आयुधे व किरीट यांचे सर्वत्र ढीक साचले होते. रक्त, मांस, मेद, मज्जा यांचा चिखल झाला होता. लढणाऱ्या वीरांच्या नजरा मेल्या होत्या. त्यांना समोरील शत्रूच्या वधाशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. रणवाद्यांच्या निनादाने बेधुंद होऊन ते युद्ध करत होते. मोठमोठ्या गर्जना करून एकमेकांवर धावून जात होते. एकाला मारल्यावर मोठ्याने ओरडून दुसऱ्याला आव्हान देत होते. रक्तबंबाळ होऊनही युद्ध करत होते. बाणांच्या समूहांनी सारे आकाश भरून जात होते. द्वंद्व युद्ध करणारे महागर्जना करून परस्परांच्या मर्मस्थानांचा वेध घेत होते. लढणाऱ्या एका गटाने माघार घेतल्यास त्याच गटातील ताज्या दमाचे दुसरे वीर धावून येत होते. वीरांच्या शंखांचे वेगवेगळे ध्वनी आसमंत भारून टाकत होते. अशा प्रकारे देव दानवांचे प्रदीर्घ काळ तुंबळ युद्ध झाले. अध्याय 36 समाप्त. अध्याय क्रमांक 37 स्कंद, भद्रकाली आणि वीरभद्र यांचे शंखचूडाशी युद्ध. श्री गणेशाय नमः. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, हळूहळू त्या युद्धात दानवांचा प्रतिकार तीव्र होऊ लागला. त्यांचे पारडे जड झाले. देवसेनेचा फार मोठा संहार होऊ लागला. त्यामुळे एकच हाहाकार माजला. क्षतविक्षत झालेले देवगण पराभूत होऊन रणांगणातून पळ काढू लागले. आम्हाला वाचवा, आमचे रक्षण करा असे ओरडत शिवजींना शरण गेले. त्यांची दयनीय अवस्था पाहून ते संतप्त झाले. त्यांनी देवांना अभय दिले. त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले.
निज तेजाने आपल्या गणांचे बल वाढवले. त्यांच्या आज्ञेने प्रताप सूर्य स्कंद युद्धभूमीवर गेला. तारकासुराला यमसदनी धाडणाऱ्या त्या तेजस्वी कुमाराने दानवांच्या सैन्यात घुसून त्यांना कित्येक अक्षौहिणींचा भयंकर विनाश केला. त्याच वेळी कालीने उग्र रूप धारण करून रणांगणात मोठे थैमान घातले. ती दैत्यांच्या माना पिरगाळून यथेच्छ रक्तपान करू लागले. तिने लक्षावधी आसुरांना आपल्या कराल दाढांनी रगडून खाऊन टाकण्याचा सपाटा चालवला. हत्तींना व घोड्यांनाही सोडले नाही. कुमार स्कंदानेही बाणांचा महावर्षाव करून असंख्य दैत्यवीरांना कंठस्थान घातले. ते युद्ध फारच भयावह आणि भीषण होते. त्यामुळे दानववीर प्राणरक्षणार्थ पळून जाऊ लागले. आपल्या वीरांची दारुण अवस्था पाहून वृषपर्वा, विप्रचित्ती, दंड आणि विकंपन या दानव सेनापतींनी स्कंदाशी आळीपाळीने युद्ध केले, पण त्यांनी कोणाला जुमानले नाही. त्याने आपल्या शक्तीने त्या चौघांनाही जर्जर करून पळवून लावले. त्याने आणि कालीने जो विनाश केला त्यामुळे दानवांचा प्रलय काळच आला की काय असे वाटू लागले. त्या समयी भद्रकाली व स्कंदाने विजय मिळवला म्हणून स्वर्गात दुदुंबी वाजू लागल्या. त्या दोघांवर पुष्पवृष्टी होऊ लागली. स्कंदाचा महाभयंकर आणि अद्भुत संग्राम पाहून शंखचूडाला संताप अनावर झाला. तो महासंहारक शस्त्रास्त्रे घेऊन रथारूढ झाला आणि बाणांचा वर्षाव करत अनेक महावीरांसह युद्धभूमीत घुसला. त्याला आलेला पाहून पळून गेलेल्या दानवांच्या अंगात नवीन उत्साह संचारला. ते मोठमोठ्या गर्जना करत पुन्हा शस्त्रे उगारून धावले. शंखचूडाच्या बाणांनी सारा आसमंत झाकोळून टाकला. सर्वत्र अंधार पसरला. तो मारा असह्य होऊन नंदी आदी शिवगण आणि देव अक्षरशः पळून गेले. कार्तिकेय मात्र न डगमगता ठाम उभा राहून त्यांच्या हल्ल्याला चोख प्रतिकार करत होता. ते पाहून दानवेश्वराने त्याच्यावर मोठमोठे पर्वत, सर्प आणि वृक्ष यांचा भडीमार केला, पण शिवपुत्राने तो माराही निष्प्रभ केला. तेव्हा शंखचूडाने मय दानवाकडून प्राप्त झालेल्या असुरी मायेचा प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. ती अदृश्य माया शिवगणांच्या व देवांच्याही लक्षात आली नाही. त्या मायेचा आश्रय घेऊन महाबली दैत्यराजाने एका दिव्य बाणाने कुमाराचे धनुष्य तोडून टाकले. त्याचा रथ मोडून टाकला आणि त्याचे वाहन असलेल्या मोरालाही जर्जर करून टाकले. त्यानंतर जराही वेळ न घालवता सूर्यासारखा दैदिप्यमान व अत्यंत घातक शक्तीने त्याच्या छातीवर प्रहार केला. त्यामुळे त्याला क्षणभर मूर्छा आली. सावध होताच तो पुन्हा रत्नजडीत दिव्य रथात आरूढ झाला. त्याने शिवजींचे आणि पार्वतीचे स्मरण केले. मग तो नव्या उत्साहाने युद्ध प्रवृत्त झाला. त्याला पाहून शंखचूडाने पुन्हा एकदा पर्वत, शिलाखंड, सर्प आणि वृक्षांचा मारा करून त्याला जेरी सांडण्याचा प्रयत्न केला. स्कंदाने दिव्य अस्त्रांनी त्याच्या ठिकऱ्या उडवल्या आणि मेघास्त्राने रणांगणात पसरलेला दानव प्रेरित अग्निही शांत केला. मग तो थांबलाच नाही. त्याने सहज लीलेने शंखचूडाचे धनुष्य तोडून टाकले. त्याच्या रथाच्या ठिकऱ्या उडवल्या. त्याचा किरीट आणि कुंडलेही उडवली. मोठ्याने गर्जना करून सूर्यासारख्या एका ज्वलंत शक्तीचा त्याच्या छातीवर प्रहार केला. तो मार असह्य होऊन दैत्यराज मूर्छित पडला. बऱ्याच काळाने तो भानावर आला. उठून पुन्हा लढू लागला. त्याने कुमारावर एक दिव्य शक्ती फेकली. तिच्या प्रभावाने तो देहभान हरपून खाली कोसळला. कालीने आपल्या ज्ञानशक्तीने त्यास सावध केले. त्याला निजकृपेने अनंत बळ दिले. स्कंद मूर्छित झाल्यावर महाबली वीरभद्राने शंखचूडाला आव्हान दिले. त्या दोघांमध्ये महाभयंकर युद्ध झाले. त्या संग्रामात दानवेंद्राने प्रेरलेली सर्व दिव्य अस्त्रे वीरभद्राने निष्प्रभ करून टाकली. तेवढ्यात शंखचूडाने संतप्त होऊन एक तीक्ष्ण शक्ती त्याच्या दिशेने भिरकावली. तिचा प्रहार असह्य होऊन वीरभद्र मूर्छित पडला. काही वेळाने तो देहभानावर आला. तो उठून उभा राहिला. त्याने हातात धनुष्य घेतले. तेव्हा कालीही युद्धभूमीवर आली. तिच्या मागोमाग नंदीश्वरादी शिवगण, देव, गंधर्व, यक्ष, सर्प हेही युद्धाच्या इच्छेने आले. त्यांना पाहून शंखचूडाच्या सैन्यातही
वीरश्री संचारली. अशा प्रकारे दोन्हीकडील वीर पुन्हा एकदा जोरदार युद्ध करण्यास तयार झाले. अध्याय 37 समाप्त.